महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्याचबरोबर केंद्रातले माजी मंत्री आणि कोकणचे सुपुत्र नारायण राणे यांची 75वी आज दणक्यामध्ये साजरी होतीये। नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। सिंधुदुर्गात होणाऱ्या या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेते वैयक्तिकरित्या हजर राहून नारायण राणेंना निरोगी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देणार आहेत। या अभिष्टचिंतन सोहळ्याला कणकवलीमध्ये आयोजित करण्यात आले असून या निमित्ताने कणकवली शहरामध्ये उत्सवाचं वातावरण आहे। याचा आढावा घेतलाय आमचे सहकारी प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आज सध्या अमृत महोत्सवी वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आता काही वेळातच हे इथे कणकवली येथे दाखल होणार आहेत आणि या संदर्भात बघितलं तर हे इथे जोरदार जी तयारी आहे ती पाहायला मिळते। त्यांच्या समवेत राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच अनेक मंत्रीगण हेही उपस्थित राहणार आहेत, केंद्रीय मंत्रीही उपस्थित राहणार आहेत। एकंदर पाहिलं तर हा जो सध्या अमृत महोत्सवी वाढदिवस आहे तो मोठ्या इथे दिमाखात साजरा केला जाणार आहे। जवळजवळ 10 शतकं ही सिंधुदुर्गात नारायण राणेंनी ही गाजवलेली आहेत। हे ते राजकारणात आहेत, त्यामुळे त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आहे आणि या निमित्ताने जे पार्श्वगायक आहेत सोनू निगम यांचाही कार्यक्रम होणार आहे। त्याचबरोबर जे सिने अभिनेते आहेत संजय दत्त हे सुद्धा याच कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे पुढे बघितलं तर मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी पाहायला मिळते आणि यावेळी नारायण राणे हे संबोधितही करणार आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री यावेळी कोकणला काय देतात हे पाहावे लागेल। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, कणकवली, सिंधुदुर्ग।